राम सुखदासजी यांचे काही काही पुस्तकं एवढे छोटे, तुम्ही जर गीता प्रेस गोरखपूरला जर गेले ना, 1.5 रुपयाचं एक पुस्तक आहे त्यांचं, 1.5 रुपयाचं. किती? आणि त्या पुस्तकाचं नाव आहे हम ईश्वर को क्यों माने. हम ईश्वर को क्यों माने. एका व्यक्तीने राम सुखदासजींना प्रश्न केला होता, देव नाही म्हणे. राम सुखदासजीने सांगितलं, वेड्या, देव नाही या शब्दातच देव आहे हे सिद्ध होतंय. मग त्यांनी उदाहरण सांगितलं त्या पुस्तकामध्ये, खूप सुंदर आहे. का रे, तू कधी घोड्याचे अंडे पाहिले का म्हणे. तो म्हणे, घोड्याचे कुठं अंडे असतात का म्हणे. मग वेड्या, घोड्याचे अंडे नसल्यामुळे त्याच्यावर चर्चा होत नाही. जी गोष्ट जगात आहे त्याच्याविषयी चर्चा होती. बरं, काय उत्तर दिलंय सर, हे खूप सुंदर आहे. आणि किंमत किती आहे? 1.5 रुपये, 2 रुपये. हम ईश्वर को क्यों माने. अशी खूप सुंदर पुस्तक आहे. तुमच्या नाशिकला तुम्ही जा पहा. राम सुखदासजी यांची एवढी पुस्तकं घेऊन या, खूप सुंदर आहे. आणि त्यानं तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्गदर्शन होईल. विठाला 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 त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावी. त्यांचं जर ऐकलं तर परमार्थ दृढ होतो मला, ठीक आहे. पण निळोबराय जगाच्या मालकासमोर उभे राहून आपल्या जीवनातले खंत व्यक्त करतात. काय गोडे ऐका. अनुतापासी दुनी वचले, अनुतापासी दुनी वचले, अनुतापासी दुनी वचले, अनुतापासी दुनी वचले, अनुतापासी दुनी वचले. सांगतात वाया गेलंय माझं जीवन. आपलं जीवन वाया गेलं याची खंत कधी माणसाला होतच नाही महाराज. कधीतरी माणसाने माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. आपण कधी सावध होणार आहे महाराज. कधीतरी देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ तुमच्यासाठी देवासाठी देत चला महाराज. तुम्ही जर त्याच्यासाठी दिला तर तो तुमच्यासाठी देईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना
ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू, कारण की आता परत नाहीये. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. तुम्ही असं समजूच नका, तुम्ही या तंद्रीत राहूच नका की करोना गेलाय म्हणून. तुम्ही असं समजूच नका की तुम्ही 2 लस घेतल्या म्हणजे होणार नाही, बूस्टर लस अजिबात नाही महाराज. केव्हाही कोणतं संकट कधी या देशावर येऊ शकतं. अरे माणसाने एवढा परमार्थ करून घ्याव, एवढा परमार्थ करून घ्याव, आणि परमार्थ झाल्यानंतर यमाची वाट पाहू. यमा माझं काम झालं, चाल मला घेऊन चाल. वेळ नका. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता वेळ नका वाया घालू, देवाचं चिंतन करा. कधीतरी तुम्हाला वाटू द्या ना माझं जीवन वाया चाललंय. तुकडोजी महाराज तर सांगतात, तूने जीवन गवा दिया, अरे जिसे पाना था उसको तो खो दिया. काय केलं इथे येऊन? अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया. तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. ज्याच्यासाठी आलेले आहात ना मायबाप, ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही झाली तर जीवन वाया जातंय हो. म्हणून बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती, प्रत्येक गोष्ट तुमची परत मिळेल. तुमची गेलेली सत्ता कमवू शकता तुम्ही, गेलेला पद परत मिळेल, गेलेला पैसा कमवता येईल, गेलेली बायको परत मिळेल, पण जीवनामध्ये लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ना, 50-50 लाख नाही, 5-5 कोटी रुपये घेऊन लोक हातात होते. हो डॉक्टर साहेब, माझ्या वडिलाला वाचवा, हो माझ्या आईला वाचवा. नाही जमलो महाराज. आणि खरं सांगू का, एक देवाचे उपकारच आहे की माणसं पैशानं जगत नाही. पैशानं जर माणसं जगले असते महाराज, ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते. सर यम न्यायाला आला की चेकच फाडून दिला असता, हे चेक घेऊन जाय. तिथं कोणाचाच वशिला नाही चालत. संपदा राहील ठाई ते ठाई, संपदा राहील ठाई ते ठाई, पुढे संचित जाईल बाई, तुका म्हणते यम आत्या. राहील बाई, तुका म्हणते यम चालत नाही सर. काळाची एवढी पडेल बाजेवा, सोडवे ना तेव्हा माय बाप. मग तुम्ही म्हणसाल मी तब्बलजी, अजिबात नाही. मग तुम्ही म्हणसाल मी लय गोड वाजवतो, अजिबात नाही. तुम्ही म्हणसाल मी आवाजाचा जादूगार आहे, ते म्हणून वर इथं नाही. अजिबात नो कॉम्प्रोमाइज, तिथं अजिबातच चालत नाही. मग ऐशिया साधना करा काही, जेणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये थोडं फार तरी माणसाला वाईट वाटलं पाहिजे. निळोबराय सांगतात, अनुतापासी दुनिव चढे, वैराग्य वाढे चोडवडी. चांगल्या लोकांचं श्रवण केलं त्याच्यामुळे वैराग्य झालं. वैराग्य वैराग्य म्हणजे काय हो? काही बाजारात भेटतं कधी? नाही नाही. विचार सागर ग्रंथामध्ये खूप सुंदर लिहिलं. हे लोकापासून परलोकाच्या भोगाच्या होगाच्या त्यागास वैराग्य असं म्हणतात. हे लोकापासून परलोकापर्यंत जेवढे काही भोग आहे, त्या भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात. असं लहानपणी शिकलो होतो, आता पाठच नाही. ते चांगले कपडे घालायला भेटत नाही म्हणून घालत नाही, त्याला वैराग्यवान अजिबात नाही म्हणायचं. पोरगीच पसंत करत नाही, तो म्हणतो मी लग्न नाही केलं. अरे बावळ्या, तसं त्याला वैराग्यवान थोडं म्हणणार आहे काही? वैराग्य वैराग्य काय असतं हे माझ्या स्वामी विवेकानंदांना जाऊन विचारा. वैराग्य वैराग्य काय असतं माझ्या तुकोबरायला जाऊन विचारा. आणि वैराग्य वैराग्य काय असतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन विचारा. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती. याचं कारण असं आहे,
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती, याचं कारण वैराग्य होतं महाराज. कल्याण सुभेदाराची सून नजराणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रगट केली. एखादा भाऊ आपल्या बहिणीची जशी बोळवण करतो तशी बोळवण कल्याण सुभेदाराच्या सुनेची केली आणि तिला नेऊन घातलं, म्हणून राज्याची जयंती आपण एवढ्या थाटामाटात करतोय महाराज. वैराग्य कोणालाही नाही म्हणत, वैराग्य तू कमरेला जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास म्हणून वैराग्य वाढे चढू वडे विठोबा.